तर महापौर पदासाठी आता आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण आरक्षण सोडत प्रलंबित असल्यामुळे निवडीला विलंब झालाय। पुढील 3 ते 4 दिवसात आरक्षणाची सोडत निघणार आहे। महापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी आता 2 आठवडे जाणार आहेत। नगरसेवकांना महापालिकेची पायरी चढायला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। राजकीय पक्षांना महापौर पदासाठी आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। महापौर पदाची आरक्षण सोडत अजून प्रलंबित असल्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाहीये। येत्या 3 ते 4 दिवसात नगर विकास विभाग महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत काढली जाईल। त्यानंतर मुख्य सभा बोलावणं, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणं तसंच निवडणुकीचा कार्यक्रम राबवणं यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांना पालिकेची पायरी चढण्यासाठी पुढीलचे काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। महापौर निवडीनंतरच नगरसेवक पदाचा मान स्वीकारता येणार आहे। आणि आता थेट जाऊयात, निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, महापौर पदासाठी आता आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स? खरं तर आता निकाल लागलेला आहे 29 महानगरपालिकेचा। बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी भाजप आपल्याला सत्तेत आलेलं पाहायला मिळतंय। मात्र अनेक महानगरपालिका आहेत तिथं अजूनही महापौर पदाचं जे आरक्षण आहे ते जाहीर झालेले नाही। अर्थात आता या ठिकाणी आता एक गॅजेट बोलवली जाईल। गॅजेटनंतर त्या ठिकाणी जे नगरसेवक आलेले आहेत त्यांची सभा घेतली जाईल। त्यानंतरच हे महापौर पदाचं जे आरक्षण आहे ती सोडत जे आहे ती केल्यानंतरच महापौर विराजमान होईल। खरं तर यासाठी आता संपूर्ण प्रक्रियेला 15 ते 20 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील 4 दिवसामध्ये या ठिकाणी आता जी गॅजेट आहे किंवा जे निवडून आलेले सभासद आहेत त्यांचं या ठिकाणी माहिती घेऊन पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणची सोडतची निर्णय प्रक्रिया आहे ते पुढील 3-4 दिवसात या ठिकाणी केली जाईल। त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत महापौर पदासाठी त्यांना आणखी काही 15 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। अर्थात जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा महानगरपालिकेची पायरी चढण्यासाठी किंवा विराजमान होण्यासाठी आणखीन 10 दिवसाची शक्यता या ठिकाणी लागणार आहे। खरं तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर महानगर विकास जे परिषद आहेत त्याच्याकडून आता या ठिकाणची जे आरक्षण सोडतची जी हालचाली आहेत ती आता या ठिकाणी राबवण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आता या ठिकाणी महत्त्वाची भूमिका जी आहे ते आता नगर विकास विभाग आहे ते जिल्हा अधिकाऱ्यांकडून एक गॅजेट तयार करतं। त्या गॅजेटनंतर जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची एक सभा या ठिकाणी घेतली जाते। त्यानंतरच या ठिकाणी महापौर जो आहे ते विराजमान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 10 ते 12 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये नुसतं नगरसेवक निवडून जरी आले असले तरी महापौर पद जे आहे ते अजूनही रिकामं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे महानगरपालिकेमधलं जे महापौर पद आहे त्यासाठी किमान अजून 10 ते 12 दिवस लागणार आहे। त्यामुळे आता आणखीन काय हालचाली होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास ज्या इच्छुक उमेदवार आहेत ते अजूनही धाकधुवीवर असल्याचं पाहायला मिळतात, कारण आरक्षण जे आहे ते डिक्लेअर झालेलं नाही आहे। पुणे महानगरपालिकेचं सांगायचं झालं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 2017मध्ये हे ओपन आरक्षण होतं आणि यावेळेस कदाचित हे आरक्षण हे OBC पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या ठिकाणी ज्या महिला उमेदवार निवडून आलेले आहेत OBCमधली त्यांची या ठिकाणी लॉटरी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। अर्थात या ठिकाणी जे आता गॅजेट केलं जाईल त्यावरच आता हे आरक्षण कुठलं सोडत बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतरच पुणे महानगरपालिकेचा महापौर जो आहे तो विराजमान होईल। अर्थात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे काही दिवस जे आहेत ते महापौर पदासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे आता येणाऱ्या 15 दिवस आहेत किंवा 20 दिवस आहेत त्या 20 दिवसांमध्ये महापौर आरक्षण जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुर्तास तरी आता जे निवडून जे उमेदवार आलेले आहेत त्यांची धाकधुकी वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जणांनी आता गुडघ्याला बासिंग सुद्धा बांधलेलं पाहायला मिळतात। अनेक जण मोर्चे बांधणीला पण लागलेले सुरुवात झालेली आहे। त्यामुळे निलेश, आपण पाहतोय आता महापौर कोण होणार अशा चर्चा जरी सुरू झालेल्या असल्या तरी देखील आता काही दिवस 10 ते 15 दिवस आपल्याला या संदर्भात वाट पाहावी लागणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।